तर आमदार संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। 16 आमदार जसे आहेत तसेच राहतील। खऱ्या शिवसेनेच्या बाजूने आज निकाल लागणार असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच राहील असंही बांगर यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना आमदार संतोष बांगर आपल्या बरोबर आहेत। बांगर साहेब, आज अपात्रतेच्या निर्णयावरती सुनावणी आहे। तुम्ही स्वतः अपात्रतेच्या यादीमध्ये जरी नसलात तरी तुमचे सहकारी त्या यादीत आहेत, त्यामुळे धाकधूक असेल। अहो, कोणीही त्या घेण्यात आलेला आहे, पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। फेलोशिपचा पेपर जो आहे तो या ठिकाणी इथे दृश्य पण बघतोय। सारथी बार्टी महाज्योतीचा सीईटीचा पेपर फुटल्यानंतर सगळे परीक्षार्थी जे होते ते आक्रमक झाले होते। या ठिकाणी ताब्यात घेतले आले। क्या नाम है इसका? ये नाम पूछ, पढ़ रहे नाम पढ़। उसने कुर्ता फाड़ा पिए ने, नाम पढ़, जाके नाम पढ़। फटंग फटंग ओए साहब, बोला दादागिरी नहीं करना, दादागिरी नहीं तुला सांगत आहे नाम बीमची गोष्ट सोडून दे। तर पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटल्याने आता परीक्षार्थी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। या परीक्षार्थीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आक्रमक झालेले असे काही परीक्षार्थी आपण पाहिलेले होते। आक्रमक होत त्यांनी ही पेपर फुटी म्हणजे सरकारचा एक प्रकारे जाणीवपूर्वक षडयंत्र असल्याचं घेतलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी हे दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी पीएचडीच्या फेलोशिपचा पेपर होता। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बहिष्कार घातला। त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काही कार्यकर्ते या ठिकाणी आले, आंदोलन करत होते। त्यानंतर त्यांना जे आहे ते पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। नागपुरातील कमला नेहरू कॉलेज परिसरामध्ये या ठिकाणी हे जे आंदोलन आहे ते या ठिकाणी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी केलं आणि आपण हे दृश्य बघा। एका कार्यकर्त्याने उपस्थित अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की सर्वात चुकीच्या मूळ पेपर आहे, त्यामुळे सर्रास इथं विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाकडून फसवणूक केली। सारथी बार्टी महाज्योतीच्या विद्यार्थ्यांची फसवणूक केल्यामुळे आतापर्यंत 2 वेळा पेपर रद्द करण्याची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे इथं दिसत आहे की हा झेरॉक्स आहे। हा झेरॉक्स असल्यानंतर सुद्धा ही ओरिजिनल पेपर आहे। झेरॉक्स पेपरला कुठल्याही पद्धतीचं सील नव्हतं। सील नसल्या कारणानं या महाराष्ट्र शासनानं ज्या पद्धतीनं संशोधक विद्यार्थ्यांवरती आतापर्यंत अन्याय अत्याचार केला, सरसकट फेलोशिप न देता विविध अटीनियम टाकले गेले, परंतु तरीही विद्यार्थी सक्षम झाल्यानंतर परीक्षेसाठी आले असता विद्यार्थ्यांनी पुन्हा फसवणूक केली। झेरॉक्स पेपर दिल्यानंतर आम्ही हा पेपर स्वीकारणार नाही, परीक्षा रद्द करून सर्व संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी अशी आपणास परीक्षा रद्द म्हणजे रद्द प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही। परीक्षा घेण्यात येऊ नये, कुठल्याही प्रकारची परीक्षा घेण्यात आता पुण्यामध्ये विनय जगताप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। विनय, काय परिस्थिती आहे त्या भागात? नक्कीच वृषाली, खरं तर आपण सीईटी बार्टी आणि बार्टी महाज्योती यांची सीईटीची परीक्षा होती, त्याच्या पेपर फुटीनंतर आपल्याला राज्यभरात जे परीक्षार्थी आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। मी आता पुण्यातील AISSMS कॉलेजच्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर परीक्षार्थी जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि जी घटना घडली आहे त्याचा जोरदार निषेध जो आहे तो या ठिकाणी सर्व विद्यार्थी जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या विद्यार्थ्यांचा आरोप आहे की सील नसलेल्या प्रश्नपत्रिका या विद्यार्थ्यांना दिला गेलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता हे सर्व जे परीक्षार्थी आहेत ते पुण्याच्या AISSMS कॉलेज समोर जमलेले आहेत। आपण पाहू शकतो काही जे परीक्षार्थी आहेत ते आपल्या अगदी तानुल्या बाळाला सुद्धा घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमची काय भूमिका आहे? तुम्ही आज तानुल्या बाळाला या ठिकाणी घेऊन आलेला आहात। सीईटी पेपर 2 महिन्याचं माझं बाळ आहे। 15 दिवसापूर्वी हीच एक्झाम घेतली होती, त्यावेळेस पण हाच प्रकार घडला होता आणि आज पण हाच प्रकार घडला आहे। यातून आपल्या राज्याचे शिक्षण व्यवस्था किती प्रकारे निकृष्ट दर्जाचं चाललेला आहे प्रकार आणि उच्च शिक्षणाबाबतीत जर असे प्रकार घडत असेल तर छोट्या छोट्या गावात इथे शिक्षण व्यवस्थेचं काय आहे? आणि शिक्षण हे आपल्या देशाचं, राज्याचं, सर्वांचं मूळ आहे। जर सुशिक्षित व्यवस्थित जर तरुण वर्ग बाहेर पडत असेल तर तो देश, राज्य आणि गाव सुधारण्यास वेळ लागणार नाही। आणि आपले महात्मा गांधी असतील, ज्योतिबा फुले असतील, आंबेडकर असतील, त्यांनी शिक्षणासाठी भर दिलेला आहे आणि तोच वारसा आम्ही कुठेतरी नेत आहे। म्हणजे मी हे माझं लहान बाळ हे मी भांडवल करत नाही, कारण मला हे करायचंय।
मला जबरदस्ती नाही किंवा मलाही करायचं आहे, मला उच्च शिक्षण घ्यायचं आहे, तो माझा अधिकार आहे आणि मी माझ्या अधिकाराशी लढते. मला माझ्या लहान मुलाचं थोडाही भांडवल करायचं नाही. किती महिन्याचं बाळ आहे? माझं 2 महिन्याचं बाळ आहे. 7 तारखेला 2 महिने झालेलं आहे. ताई 2 महिन्याचं बाळ या ठिकाणी घेऊन आलेलं आहे. दुसऱ्या ताई सुद्धा त्यांचं बाळ घेऊन या ठिकाणी बसलेलं आहे. त्या ताईने निश्चित केलेला आहे दुसऱ्यांदा हा पेपर फुटलेला आहे. तुमची काय मत? सर सगळ्यात महत्त्वाचं जे काही मुद्दे आहेत ते मॅडमनी सांगितले. फक्त 2च कन्सर्न आहेत की ज्यावेळेस ही जाहिरात आली त्यावेळेस अजिबात स्पष्ट केलेलं नव्हतं की आम्ही तुम्हाला सिलेक्टेडच लोकांना देऊ. सरसकट फेलोशिपची जी ॲड होती आम्ही त्याच्या भरोशावर फॉर्म भरलेत. तर एवढंच म्हणणं आहे की जी तुम्ही जाहिरात दिली आहे ती तुम्ही कंप्लीट करा, सगळ्यांना सरसकट फेलोशिप मिळू द्या, परत हा एक्झामचा